कोटीवरी नाही देखिले पंढरी, नाही देखिले पंढरी, नाही देखिले पंढरी, नाही देखिले पंढरी. त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, न देखेची समचरण, न देखेची समचरण, देखेची समचरण, देखेची समचरण. योग याग अनंत केले, योग याग अनंत केले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले, नाही समचरण देखिले. त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, न देखेचे समचरण, न देखेचे समचरण, देखेची समचरण, देखेची समचरण. तुका म्हणे विठ्ठल पाये, म्हणे विठ्ठल पाये, तुका म्हणे विठ्ठल पाये, म्हणे विठ्ठल पाये. अनंत तीर्थे घडली पायी, अनंत तीर्थे घडली पायी, अनंत तीर्थे घडली पायी, अनंत तीर्थे घडली पायी. त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, त्याचे जाले पण, त्याचे जाले पण. न देखेची समचरण, न देखेची समचरण, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवडेकरांच्या प्रतीप्रमाणे 324 अभंगाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं तिसरं चरणाचा विचार आज करायचा आहे. 2 चरण झालेले आहेत. तीर्थे केली कोटीवरी तर नाही देखील पंढरी, कोट्यावरी तीर्थ करून पंढरपूर नाही पाहिलं तर त्याच्या जिंदगीला आग लागो असे जगद्गुरु तुकोबाला म्हणतात. आणि न देखेची जळो त्याचे जाले पण, न देखेची समचरण. समचरण म्हणजे अधिष्ठान. समचरण म्हणजे काय? कशाचं अधिष्ठान? हो, पाय रे बाबा, पाय तर अधिष्ठान आहे. मग पाय हे प्रतीक आहे, पण जगताचं अधिष्ठान, सर्व जगताची बैठकच त्याच्यावर आहे. कोणावर? ब्रह्मावर. ब्रह्म अधिष्ठान आहे, जगत अध्यस्त आहे. जगत अध्यस्थेवर आपण त्याच्यावर सर्व आधारित आहोत. त्या ब्रह्मावर एकच परब्रह्म, म्हणून त्याला आणि ते खाली कुंभारांवरच म्हणतो. हे जगत रूपी चक्र आहे, हे काल चक्रवर फिरतंय आणि अधिष्ठान कुंभार आहे. असा अधिष्ठान कुंभार पांडुरंग आहे. कोणता? विठ्ठल. विठ्ठल म्हणजे ईश्वर. ईश्वर बरं. हो, आणि त्याला तर आधार आहे तिच्या परब्रह्माचा. परब्रह्म सगळ्या जगात खरं अधिष्ठान. ईश्वर म्हणजे मायाच्या उपाधीमुळे ईश्वर आहे. ती उपाधी उपाधीचं जर तादात्म्य नसेल त्याला तर ते ब्रह्मच आहे की. आणि असं जे ब्रह्म आहे ते जगताचं अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान तुम्ही जर पाहत नाही म्हणजे अनुभवित नाही. पाहणं आणि अनुभवणं यातला अनुभव नाही घेतला तर काय उपयोग? ब्रह्मज्ञान असणं गरजेचं आहे महाराज. ब्रह्मज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ब्रह्मज्ञानी पुरुष जर असेल तर त्याला कोणत्या पापाची बाधा होत नाही. कमीत कमी ते ब्रह्माला ओळखायच पाहिजे. ओळखून ते आपलं खरं तर स्वरूप आपलं ते, हे सर्व मायेचा बाजार हे शरीर आणि आपलं स्वरूप ते आहे अशी त्याची खात्री झाली आहे तर ते खरा धन्य, ते खरा जिंदगीत येऊन बरं काय ही जिंदगी जगायला आहे असं म्हणता येईल. आणि असं जर नसेल, ते समचरण पाहत नाही म्हणजे अधिष्ठान पाहत नाही तर त्याच्या जिंदगीला आग लागो. आता पुढे वेदामध्ये शास्त्रामध्ये अनेक साधना भगवत प्राप्ती तीर्थ सांगितलेले आहेत. देव प्राप्तीसाठी साधना आहे. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे,
ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, हे देवाकडे जाणारे रस्ते. त्यापैकी योग एक रस्ता आहे. त्या रस्त्याला आणि ते पतंजलीचं शास्त्र आहे. योगशास्त्र कोणी केलं? पतंजली महाराजांनी केलं. पतंजली शेष अवतार आहेत आणि त्यांनी हे योगशास्त्र केलं. आता ते कशासाठी केलं त्यांनी सांगितलं, भगवत प्राप्ती होती. त्या योगानं काय होती? भगवंताची प्राप्ती होते असं सांगितलं. पण योगादेव तो कैवल्य हा कुठं नाही. ज्ञानादेव तो कैवल्य म्हणजे ज्ञानानंच कैवल्य मोक्ष मिळतो, योगानं मिळतो असं मात्र नाही. आणि मग असं असताना हे कसे काय म्हणले असाही प्रश्न उत्पन्न होतो. तर ते अरे त्यांचा योग काही बरं काय, जरी भगवत प्राप्ती पर्यंत साक्षात येत नसला तरी परंपरेनं तरी योग साधन आहेत भगवत प्राप्तीचं असं म्हणावं लागतं. परंपरेनं तरी का ज्ञानानं मोक्ष मिळतो हे खरे. योगादेव तो कैवल्य नाही, ज्ञानादेव तो कैवल्य आहे. ज्ञानाच कैवल्य नावाचा मोक्ष मिळतो हे खरे. तरी पण ज्ञान ठसण्यासाठी किंवा ठरण्यासाठी टिकण्यासाठी त्या ज्ञात्याचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. ज्ञात्याचं चित्त जर शुद्ध नसेल तर ज्ञान तिथं निघतच नाही, मधात घुसतच नाही. आणि घुसलं तर फल देत का? चित्तशुद्धी महत्वाची. लक्षात आलं? गर्भाशय्या जर दूषित असेल, गर्भाशय्या एखाद्या गाईची, म्हशीची, कोण्याही जनावराची, कोण्याही व्यक्तीची, तर गर्भसंभोग होत नाही. हे दोष त्या गर्भाधान करणाऱ्याचा नव्हे, मग कोणाचा आहे? गर्भाचा दोष, गर्भशय्येचा दोष आहे. गर्भशय्या शुद्ध नसल्यामुळं त्यात गर्भ राहत नाही. का राहत नाही? बरं काय, तर ती गर्भशय्या शुद्ध नाही म्हणून. त्याप्रमाणे ज्ञाता ज्ञान सांगायला एखादा महात्मा मोक्ष देईल ज्ञान, हो या बोला नाही आण ठारे यायचे मन शुद्ध, म्हणून मन शुद्ध असलं पाहिजे. आणि मन शुद्धीसाठी मोक्ष, मन चित्त शुद्धीसाठी योगाची गरज आहे. योग केला की चित्त शुद्ध होतं, चित्त स्थिर होतं. मनाला चित्ताला आवरण्याचा उपाय योगामध्ये सांगितलेला आहे. म्हणून पतंजली महाराजांचा 3 प्रकारानं जगावर उपकार झालेला आहे. पतंजली महाराजांचा 3 प्रकारानं जगावर उपकार आहे आणि ते उपकार करून गेले बिचारे. म्हणून हे शास्त्र करणारे पतंजली महाराज, योगशास्त्र करणारे सर्वज्ञच होते. जवळजवळ हे 6 शास्त्रकार सर्वज्ञ, ते अल्पज्ञ असे म्हणता येत नाही. जैमिनी महाराज बी सर्वज्ञ, पतंजली महाराज हेही सर्वज्ञ, गौतम महाराजही सर्वज्ञ, कनाद महाराजही सर्वज्ञ, आणि कपिल महाराजही सर्वज्ञ, आणि व्यास तर सर्वज्ञ आहेतच. हे सगळे शास्त्रकार सर्वज्ञ आहेत. मग सर्वज्ञ असून सुद्धा त्या व्यासांच्या शास्त्राला त्रास कसे झाले, विरुद्ध कसे गेले असं कोणी विचारतील तर तसं नाही. तसं म्हणल्याशिवाय त्या साधनेत कोणी प्रवृत्त होत. अरे आमची साधना खरी आहे, ते व्यासाचं बोलणं खोट आहे. कारण त्या व्यासाच्या बोलण्याला अधिकारी लागतो ना. विवेकाधिक, वैराग्याधिक, समाधिक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे तर ते व्यासांच्या शास्त्राचा उपयोगी आहे. आणि त्याच्या अलीकडे जर असले तुम्हासारखे तर त्या शास्त्राच्या लायकीचे लोक नाही. म्हणून अलीकडच्या लोकांना खरं तर त्यांचं ओरडणं कामच आहे. ते म्हणतात त्यांना लागतात त्या व्यासांच्या. आणि योगाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही योग साधना करा. कोण सांगतात हे? पतंजली. तुम्ही योग साधना करा, योगाच्या द्वारे देवाची प्राप्ती होऊन जाते. हो, ते कुठं जगन्मिथ्यन ब्रह्मसत्य जीव ब्रह्मयोना पराहान हे या भानगडी तुम्ही पडायच्या वर्णाची लागू असं त्या सर्वज्ञ असून सुद्धा पतंजली महाराजांना म्हणावं लागलं का की तुमच्याकडून काही करून घ्यायचं होतं त्यांना साधना. अलीकडली साधना तुमची राहिलेली ती त्यांना करून घ्यायची होती म्हणून त्यांना ते करावं लागलं किंवा ते आणि अर्थवादात्मक त्या व्यासासारख्या शास्त्राची निंदा करावी लागली की आमचं शास्त्र श्रेष्ठ आहे आणि हे पटविण्यासाठी दुसरं कनिष्ठ आहे म्हणावं लागतं. त्याप्रमाणे ते म्हणले अर्थवादात्मक निंदा असते, ती निंदा नाही आहे. खरे तर ते सर्वज्ञच आहेत पतंजली महाराज सुद्धा.
मग त्यांचा काय उपयोग आहे त्यांच्या त्या पतंजलीचा ते सांगतो. योगशास्त्र सांगण्यामुळं चित्त शुद्ध झालं, त्यांनी व्याकरण केलं म्हणून भाषा शुद्ध झाली, आणि त्यांनी वैद्यकशास्त्र रचलं म्हणून शरीरातले दोष गेले. लक्षात आलं? त्यांचा 3 पद्धतीने आपल्या जगाला फायदा झाला का नाही? आपल्या लोकांना सगळ्यांना. कोणाचा? योगेन चित्तस्य बरं काय पदेन वाचा मलम शरीरस्य वैद्यकेन ये उपकारोत्तर मुनीनाम पतंजलिर प्रांजलिरान्नतोस्मी. काय म्हणले शास्त्रकार? दुसरे त्यांना वंदना केली. ते म्हणले योगेन चित्तस्य, योगेन चित्तस्य. हा, योगानं चित्ताची शुद्धी केली. योगशास्त्र सांगून असे पाय करा, तसे करा, हे प्राणायाम करा, ते प्राणायाम करा, अगर्भ सगर्भ हे सगळं असं सांगितलं, आणि हे सगळं सांगून लोकांना त्या मार्गाला प्रवृत्त तोची तू जाण, हा तोची तू जाण, हो. योग निष्ठेची कारण, हो. दयाचे विषय अंतकरण झकवे. हा, अंतकरण विषयात जात नाही, चित्तशुद्धी होते आणि चित्ताची स्थिरता प्राप्त होते योगानं. म्हणून योगाचा फायदा आहे की नाही? फायदा आहे. पतंजली महाराजांच्या योगाचा फायदा जगावर झाला आणि त्यांनी उपकार केला. म्हणून योगेन चित्तस्य पदम न किंवा पदे न वाचा असंही म्हणते, काही अडचण नाही. पदम न वाचा पदे न वाचा. कसे म्हणले योग याग विद्या येणं नाही सिद्धी. हो, मान्य आहे ना. मग अरे बाबा कुठं सिद्धी आम्ही म्हणत योगा देऊ तू काही बोलले नाहीच ना. म्हणजे योग भगवंताच्या प्राप्तीपर्यंत नेतो असं म्हणीच ना मी बी. कुठं म्हणायलो? भगवंताच्या प्राप्तीपर्यंत नेत नाही ते, पण भगवंताच्या प्राप्तीला लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान ठसवण्यासाठी त्याचा फायदा नाही आहे योगाचा. तुमचं चित्त शुद्ध नसल्यावर म्हणायलो ना, गर्भाशय शुद्ध नसल्यावर काय उपयोग? वादानं होती लेकुरे तर काय करावे भरतारे. जैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही नाही. निर्मळ जीवन तर काय करील? साबण. अभंगाचं मला वाटतंय, नाही निर्मळ जीवन काय करील? जैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वादानं होती लेकुरे काय करावे भरतारे. नपुष का पुरुषाशी बाई काय करील त्याशी, है ना? आणखी संपलं आता. आपल्याला कामाचं तेवढं घ्यायचं. आता हे जे दृष्टांत कशासाठी दिली तेवढे तुकाराम महाराजांनी तैशे चित्त शुद्ध नाही ते ध्रुवचरण महत्वाचं. आता बाकीचे काही नाही दृष्टांत आहे. महत्वाचं काय पाहिजे? चित्त शुद्ध. म्हणजे तर शुद्ध शुद्ध नाही काय चोप्रभर ग्रंथ होत नाही. मास्तर पांडुरंग भाराभर ग्रंथ होत ग्रंथ तर लय मोठं येते का घरी? या एकी सगळा फोटो झाला म्हणून तुमच्याकडे फोटो ग्रंथ पुढे ठेवून पुन्हा सांग का दुसरं पुढे. मला म्हणले आमचे सगळे घरचे माणसं नातू मानले की तुम्ही हनुमान महाराज सारखे दिसले. मला कोरोनाच्या घरात असं काम झालं का नाही? आणि आपल्याकडून मग त्याच्याला ती बाई म्हणते काळणी काळणी. त्याला काय म्हणते माहिती? काळणी म्हणजे किती भारावर ग्रंथ वाचले भास्कर. चित्त शुद्ध नसल्यावर काय उपयोग? तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध मग बोध उपयोगाला येत नाही. नाना ह्याच्यासाठी योग याग विधी घेणे नव्हे, हे बरोबर आहे. पण अलीकडलं चित्त शुद्ध करायला तर या महाराजाचा उपयोग आहे की बसावं की नाही? पतंजलीकडे जावंच लागतंय. गेल्यावर त्यांचं योगशास्त्र जर अनुकरण केलं तुमचा फायदा होतो, नाही असं नाही. त्यांचे योगशास्त्र प्राणायाम या इत्यादी केलं तर काय फायदे होतात ना. मी फायद्याच आहे का ते? वया नाही बरं काय. योग करते बिचारे, कोणी खात काय हल्ली काय करते, आरोग्य दृष्ट्या याच्या दृष्ट्या त्याच्या दृष्ट्या. आणि खरं तर त्याचं फल ते आहे की चित्त शुद्ध स्थैर्यता, चित्ताची स्थिरता. आणि चित्ताची स्थिरता बाबा 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 सगळ्यात महत्वाची. सगळ्यात मला तर वाटतं अर्ध काम होते बघा. परमार्थातलं अर्ध काम केव्हा होते? हा, पोरीचं लग्न जमल्या
अर्ध काम होते म्हणत होते पहिले म्हातारे. काय म्हणत होते? अर्ध काम झालं. इकडं जायचं तिकडं जा, हे पाहुणे घे ते पाहुणे खाऊन जाय. काहीतरी पटत नव्हतं त्याला तरी काहीतरी फिसकत होतं, हुंड्यात तरी जमत नव्हतं, कशात तरी फिसकायचं. हे रामेश्वर भाऊला माहिती 10 टोळे आणून एका टोळा साधत आहे. नाही तर परेशान पोरीचा बाप मला आहे की नाही? आता नाही राहिले. हा आता नाही राहिले परिचय. आता राहिली नाही परेशानी तरी नका हे दादा हे काय म्हणायचं पोरगी कलेक्टरला जाते काही सोपं बघितलं काय लागत नाही, फुक्कट होते लग्न करून बी घेते ती बुवा. इतकं सोपं निघाले पण हे चढायला पेटलंय नटले जाणार. नटायले जाणवतो. हा हे म्हणायले या तसलं घर असतंय का? आऊट हाक्या म्हणायला या लोकांच्या नोकरी त्याला उंटावर राहणार नाही ते म्हणायलाय माझ्या पोरीला ते मागायला येतं इथं कसा देऊन असं म्हणायला बघा काय सांगा आवड झाली असतो त्या अपेक्षा वाढल्या पोरीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या अशामुळे झाले. नाहीतर बेजारीचा काळ राहिला नाही पोरीच्या बाबतीत. सध्या ती लकी स्कीम आली आपण ती काय करावं फायदा घेता येणार लोकांना. असं आपल्या आईपती प्रमाण बघून द्यावं व्यवस्थित. पोरीचं चांगलं होते कधी कळच ना लोकांना. चला पण पहिल्या काळामध्ये पोरीचं जमवायला कठीण 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 जात होतं. लय अवघड असायचं ते घोर दडपण बनला तर बापाला. आणि एकदा जमलं पटे वडले पक्क झालं का ते असा विचार करीत होता अर्ध काम आता काय नाही वावरी कुरून एकर. मग काय करावं नावीला जाईल 2 एकर विकून जोड लावून पैसे करू आणि पोरीचं लग्न महत्वाचं अर्ध काम झालं. असं इतकी धन्यता मानत होती पोरीचे बाप बघा जमिनीमध्ये. त्याप्रमाणे परमार्थातलं अर्ध काम होते बघा चित्त शुद्ध झाले. भास्कर किती काम होते? अर्ध काम होते. चित्त शुद्ध झालं का जमलत महाराज देखे चित्ताची प्रसन्नता अति देत चित्ता हे तरी गणे नाही समजता संसार. चित्ताची प्रसन्नताच पाहिजे महाराज. चित्त प्रसन्न असेल स्थिर असेल तरच उपयोग होतो. नाही तर परमार्थाचा फायदाच होत नाही महाराज. कितीही ब्रह्मज्ञान सांगणारे महाराज आहेत कितीही लोक ऐकणारे बी आहेत पण फायदा झालेला दिसत नाही. त्याचं कारण आहे हे अधिकारीच नाही महाराज. चित्ताची स्थिरता या माणसाची आणि या चित्तस्थैर्यासाठी पतंजलीच्या योगशास्त्राचा उपयोग होतो. योगेन चित्तस्य योगानं चित्तशुद्धी होते. तर काय पदे नवाच्या किंवा पदम नवाच्या पदनाम व्याकरण त्यांनीच व्याकरण केल्या. कोणी व्याकरण शास्त्र त्यांनी रचलं 8 व्याकरण. आणि ते त्यांनी रचलं तर ते कशासाठी की शब्दातले दोष करणे. व्याकरणाशिवाय शब्दातले दोष कळत नाही. किती हुशार महाराज होत्या. म्हणून तर जे पटीचे म्हणायले निपटीचा आहे पटीचा आहे. आता एक कॅसेट आहे साहेबाकडं जवळजवळ 1 तास कीर्तन करायचं म्हणायला महाराज. अर्धा तास बोलू लागला आणि 9 वाजल्या गेलेला महाराज. अर्धा तास बोलू लागला तरी त्या अभंगाव काय आला नव्हता. मग मॅडम बोल कसा बोलता येतो म्हणते बाबा बरे. मग आमचे कीर्तन असतात कधी त्याचे कीर्तन असतात कधी कुठे कुठं त्याचे कीर्तन असतात आपले टाकला कधी आणि माझे कीर्तन असते त्यासाठी काय महाराज बरं आहे म्हणते लोक. समजा कुठे काही गेलत नाही महाराज महाराज बरे आणि म्हणतात. मग चांगलीच महाराज म्हटल्यावर तर मग कीर्तन मग ते ऐकलं बराच अर्धा घंटा गेला आणि तिकडं आणि 1 तासच कीर्तन करायचं म्हणायला आणि अभंग तर आलाच म्हणून. बरं त्याच्या शब्दात बोलण्यात किती दोष आहेत. अनाथी साहेबाचा मोबाईल औरंगजेला शिकलेला आहे. संस्थेत 4 वर्ष राहिलेला महाराज गाजलेला आहे. आता प्रसिद्धी ते आपला प्रसिद्धी ते लोक महाराज सत्या त्याच्यात पुढाकार असतो त्याचा आणि हुशार आहे असं लोक म्हणतात. मग मी ऐकलं त्याचं काय मॅनेज भाषा आहे. अडाणी समाज नवाजीत असत. अडाणी समाजाला कळत नाही म्हणून नवाजीत असतात पण त्याच्या शब्दात लई दोष येतं बोलण्यात. ते ट ठ थ थ थ हे सगळं कारण त्या ठत असलं तर थच उच्चारलं पाहिजे. ट असलं तर टच आणि ठ असलं तर ठ. त्याला म्हणा महाराज लक्षात आलं की नाही? हो काष्ट काष्ट हजार पडते अर्थात लगेच ठ ठ कुठं ठ कुठं ट हे
हे मुद्दा मी जाणून बुजून वापरावा लागतो शब्द बरं. थ आणि त. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी म्हणलं की महाराज फेल झालं. आम्ही त्याला नाही फेल, त्याला अभ्यास नाही असं आम्ही समजतो. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे. अर्थ म्हणला किती महाराज? यंटम. आणि तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी आणि त्याची चक्रपाणी वाटप आहे म्हणलं किती महाराज सक्ष झालं. म्हणजे त आणि थ त्याच्यात अर्थात बदल पडला. इथं त वापरलं बरोबर आहे. अर्थ म्हणजे इच्छा झाली आणि अर्थ म्हणजे एखादा पैसा वगैरे झाला. अर्थात बदल पडतो. महाराजाला हे कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी व्याकरण शिकावं. काय शिकावं लागतं? व्याकरणाशिवाय दोष कळतच नाही शब्दातले. काय म्हणणे तुमचं? शब्दातले दोष कळायला काय पाहिजे भगवंताचा? व्याकरण. व्याकरण नसेल तर शब्दातले दोष तुम्हाला कळू शकत नाही. इंग्रजीत एवढं व्याकरण नाही, पण मराठी, हिंदी, संस्कृतात खूप व्याकरण. संस्कृताची लेख आहे ना मराठी. आणि मराठी भाषा बरं काय लेख आहे. लेख म्हणजे मुलगी. लक्षात आलं? हिंदी भाषा आणि मराठी भाषा संस्कृत भाषेतून जन्मलेल्या आहेत. म्हणून तिन्हीची लिपी एक आहे. लिपी कसे बघा तुम्ही. संस्कृतची लिपी क ख ग, मराठीची क ख ग आणि हिंदीची क ख ग. एक एक नाही लिपी. लिपी एक आहे. तिन्ही भाषेची लिपी एक आहे. हो. आणि लिपी एक असल्यामुळे ह्या दोन भाषा तिच्यातूनच जन्म पावल्या येतात. आणि म्हणून तिला व्याकरण खूप आहे. कोणला? संस्कृतला. पावलाला व्याकरण आहे, अक्षरागणिक व्याकरण आहे. आणि मग मराठी भाषेत बी आहे. थोड्या अंशानं कमी मराठीत, पण तेच ज्याला संस्कृतचं व्याकरण कळते त्याला मराठी काय प्युअर. मराठी त्याची प्युअर असते असा त्यातला. आणि मग असे महाराज म्हणतात स्वतःला मोठे. पण मोठेपणा मात्र त्याच्याकडे जास्त वाटला. एक बार मी नाव सांगितलं नाही, ओळख नाही. कीर्तन त्याचे माझे कुठे होतात हे खरे. आवड होता स्वतः 3 दिवस. लक्षात आलं? हा. अपभ्रंशानं कोणाचाही दोष होतो. त्याला काय म्हणतात? अनावधान किंवा अपभ्रंश. अपभ्रंशानं कोणाचाही दोष होतो, पण ते दोष ग्राह्य धरल्या जात नाही. पण पुन्हा पुन्हा शब्द ते जर तसाच येत असत तर काय, तर ते सदोष आहे असं म्हणून. बंध आणि बंध. मग त्याच्याहून काय बंद आहे ते बरोबर. लक्षात आलं का? तुमचा नामचा काय संबंध आहे? तुमचा नामचा काय संबंध आहे असं म्हणलं की, संबंध म्हणलं की माणूस गावढाळ झाला. आणि संबंध म्हणला की योग्य. तुमचा नामचा काही संबंध असं म्हणणं संयुक्ती. तिथं धच वापरलं पाहिजे, तिथं ध नाही. तुमचा नामचा काय संबंध आहे म्हणलं की गावढाळ करते. बाया पोरं बोलतेत ना, काय संबंध आहे तुमचा आमचा? संबंध. संबंधन संबंध असा शब्दात फरक पडतो. आणि असे शब्दातले जे दोष आहेत हे कशाला कळतात? हे व्याकरणाशिवाय दोष कळू शकत नाहीत महाराज. आणि हे दोष जर कळून घ्यायचे असतील तर तुम्हाला व्याकरणच शिकावं लागेल. आणि व्याकरण त्याचा उपकार झाला कोणाचा? पतंजली महाराजांचा उपकार झाला. त्यांनी पाणिनीकडून हे अभ्यास करून घेतला. त्यांच्याकडे नव्हतं हे ज्ञान. हे ज्ञान होतं पाणिनीकडं. कोणाकडं? पाणिनी. पाणिनी नावाचे एक महर्षी आहे, त्यांच्याकडे ज्ञान होतं. आणि हे ज्ञान शेषाला. शेष म्हणजे कळला का? विष्णू परमात्म्याच्या खाली झोपलेला पलंग झालेला शेष. त्याला वाटलं हे ज्ञान आपण पाणिनीकडून हस्तगत करावं. म्हणून त्यांनी त्या शेषानं पाणिनी महाराज काय एका नदीमध्ये पाणी ओंजळीत घेऊन सूर्याला अर्घ्य देऊ लागले. सूर्याला काय देऊ लागले? अर्घ्य. नदीत उभा राहून पाणी ओंजळीत घ्यायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचे, सूर्याच्या नावानं मंत्र म्हणायचे, ओंजळीत पाणी घेऊन आणि सोडायचं. हो. गंगेचे उदक द्यायचे. हो. माझी देशी जेती तैशी अनानी भावी. हा. मग गंगेतलं पाणी देवाच्या उद्देशानं, पितरांच्या उद्देशानं कुठे टाकतात? काय भोईवर? लक्षात आलं का? गंगेचं पाणी कशात टाकायचं? पण उद्देश कोणाचा आहे? देव पितरांचा. तसा सूर्याचा उद्देशानं पाणी वंदळीत घ्यायचं आणि वंदळीत घेऊन गंगेत
हे आडगे झाले. असे आडगे पाणी येऊ लागले पाण्यात उभारून. आणि हे सरप शेष म्हणजे सरप आहे ना. आमच्यावर किरडू झाला, किरडू लहानसं किरडू झाला असे ईदभर. आणि त्या ओंजळीत आला मुद्दा शेष बघ काय शेष भगवान असा ओंजळीत असं पाणी सूर्याला मंत्र म्हणायचं पंधरी पाणी घेऊन पाणी सोडलं तेवढ्यात ते असं पाणी घेतलं असं सरप आलं बघितलं की अरे बापरे ती पाणी हे वाटलं म्हणा की मला वच केले त्या सर्पाला आणि खाली टाकून. आता महाराज बी असला तर एकाएकी सर्पाला भेटतो की नाही. पाणिनी सारखा व्याकरण शास्त्र करणारा व्याकरणाचा शास्त्री आहे आणि ती महाराज बी सर्पाला भेटला. आपण ते भेट कुठे भेटतो चालतंय ना म्हणून असं अरे बापरे असते. पण ते खाली पडलं हे नाव पडलं पतंजली. काय नाव पडलं? त्या सर्पाचं नाव पडले. पत नाम पडणे, अंजली नाम कर संपले. अंजली काय म्हणतात संस्कृत भाषेत? कृतांजली भाषेत कृतांजली म्हणजे जोडलेले ओंजळ. त्याचं नाव कृतांजली. अर्जुन हात जोडून बोलू लागला. अर्जुन कसा बोलला देवाला? कृतांजली भाषेत म्हणजे असे हात जोडून अर्जुन देवाला बोलायला. भगवद्गीतेत 11व्या गोष्ट ही. मग कृत नाम जोडलेली ओंजळ, आंधळ नाम ओंजळ आणि ते पद नाम पडणे म्हणजे ओंजळीतून पडलं म्हणून नाव त्या सर्पाचं काय पडले? त्या पतंजली. पतंजली नाव त्याचं तयार झालं. बरं ठीक आहे. मग हे त्या लक्षात आलं पाणिनीचं हे सरप नाहीये, हे शेष महाराज आहे आणि माझ्याकडं व्याकरण शिकायला आलेला आहे. म्हणून त्यांनी प्रश्न केला त्या सर्पाला तर काय कस्त्वम तू कोण? त्याला विचार सर्पाला खाली पडल्यावर भेले का हे? मग आता नाही भेले. तू कोण? ते म्हणला सापोहम. काय म्हणला? सापोहम. मग ते म्हणले सापो. त्याला व्याकरण शिकायचं होतं ना. हे रेप करण्यावर ते म्हणले सापोहम का सर्पोहम? काय? सापोहम सर्पोहम. आता सापी म्हणतात सर्पाला आणि सर्पय म्हणतात ना. आपण सर्पय म्हणतो की नाही? हो. ब्राह्मण लोक काय म्हणतात? साप निघाला साप निघाला साप निघाला म्हणतात की शुद्ध भाषेत सापच म्हणतात काही काही लोक. पण सरप निघाला सर्प निघाला सर्प निघाला सर्प निघा म्हणतात की नाही? आपण तर सरपच म्हणतो ना. सरप नाही बरोबर सर्प. काय? सर्प. मग सर्प म्हणल्यावर कसं घ्यावं? रेप कुठे द्यायचा? प वर. वरला शीर्षर. कोणतं र? हे शीर्षर आहे आणि शीर्षे जे र गेल्यावर मग झाला सर्प. आणि सरप म्हणल्यावर मनात एक र आलं की बोंबडलं. ते चुकलं लय गावडा शब्द झाला. सरप निघाला सरप निघाला नाही सर्प निघाला किंवा साप निघाला असं. जनावर वगैरे जनावर निघाला आमच्या जनावर निघाला असे कोणत्याच गाव डाळलो. तसं नाही. खरा शब्द सर्प साप. मग सापाला रेप चढवल्यावर झाला सर्प. तिथून दोघांची प्रश्नोत्तरी सुरू झाली. पतंजलीची आणि पाणिनीची. हेनं विचारायचं त्यानं सांगायचं, हेनं विचारायचं त्यानं सांगायचं. असं दोघांच्या संवादात आणि मग त्यांनी टिकून घेतलं ते ज्ञान. त्याचं ते व्याकरणशास्त्र 8 अध्याय 8 अध्याय तयार झाले. आणि ते मग ते व्याकरण आज जगाला उपकाराला आले महाराज. हे जे शुद्ध महाराज का हुशार महाराज ते व्याकरणच भाषेत थोडे होत येत नाही. ट ठ द ध बरोबर घेतात ते हुशारवाले. परराशास्त्री चुकतच नाही. मी मोप म्हणतोय त्याचा एखादा शब्द बद्ध येऊ येत नाही. येऊ येत नाही. जाणून बुजून व्यवस्थित हो व्यवस्थित कीर्तनात काय व्यवस्थित शब्द बोलते. हो चुकू येत नाही. बाकी ते बघितले नाही अगोदर जे महाराज गाजलेले आहे महाराष्ट्रात आता 1 नंबरला चाललेत ना आपल्या. तर ते सुद्धा एक शब्द त्याच्या शब्द बसलाय संबंध. त्याचं कारण आहे की त्यांना ओतप्रोत ज्ञान. तिथं आपला दोष झाला हे कळतंय तरी त्याला कळलं. आणि हे कळतंय की हा त्याला. आणि हे कोणामुळं? हे तुम्ही एवढं एक शुद्ध बोलायले
म्हणजे या भाषेतले दोष तुम्ही काढायले, त्याच्यातले दोष आहेत ते निघायले कोणामुळं? पतंजली महाराज. त्याचा उपकार आहे आपल्यावर. त्यानं कष्ट केले, त्या पाणीचे पाय सोडले, पाण्याची सेवा केली, पाणिनी ऋषीची सेवा करून आणि व्याकरणशास्त्र हस्तगत करून घेतलं आणि आपल्या उपयोगाला कोणता समास लावायचा, तत्पुरुष समास कुठं लावायचा, बहुव्रीही समास कुठं लावायचा, हे व्याकरणातले समास आहे. कसं आणि प्रत्येक कसा, उपसर्ग कसा, उपसर्गाने धातूचा अर्थ कसा बदलतो, अरे 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 खूप खूप बारकाई त्यांनी शिकविली. पाणिनी त्यांनी कष्ट करून प्राप्त करून घेतलं. कोणी? पतंजली महाराज. आणि मग पतंजली महाराजांचा आपल्यावर उपकार आहे काय? म्हणून पदेन वाचा, या व्याकरणामुळे वाचा शुद्ध झाली. तुमची वाचा गरुड होती, मळकट वाचा होती, काही बोलत होते तुम्ही, ते शुद्ध बोलायला लागले. कोणामुळं? पतंजलीमुळे. आणि त्याच्या पुढे गेले, वैद्यकशास्त्र हस्तगत केलं. कोणी? वैद्यकशास्त्र, हो, आयुर्वेद. त्याच्यात ते भाग एक चरस संहिता सांगितलं ना, आयुर्वेदाचे आले खरे तर धन्वंतरी. खरा तर मूळ ब्रह्मदेव आहे खरा तर, पण ब्रह्मदेवानं स्वतः नाही काही केलं, त्याच्याकडून धन्वंतरीनं अभ्यास केला. म्हणून पाणी आपले आयुर्वेदाचार्य पहिले कोण? तर धन्वंतरी गणले गेले. जसे धनुर्वेदाचे करते म्हणलं की विश्वामित्र. विश्वामित्र बरं, धनुर्वेदाचे करते कोण? विश्वामित्र म्हणले जाते. याचा अर्थ त्यांच्या अगोदर धनुर्वेद नव्हता असं म्हणायचं नाही, पण त्याला जोर देऊन अंमलात आणलं. आणि कोणता असा प्रयोग कसा करावा त्याचे बी काही भाग आहेत, ते कसं ते आणि सगळं त्या विश्वामित्रांना तयार केलं. आणि मग विश्वामित्रांना शिकवले रामप्रभूला, परशुरामाला, ते ज्ञान परशुरामाला त्यांनी शिकवले. पुढे 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 परशुराम शिकवलं विष्णुमाचार्याला. मग हे असं खाली काही कोणाकडे एवढा. पण धनुर्वेदाची करते म्हणलं की उपवेद आहे. धनुर्वेद, आयुर्वेद, अर्थवेद, राम नाही ते मुख्य वेद आहेत, गांधर्व वेद. ते मुख्य बोलले तुम्ही नात राव. मुख्य 4 वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्वण वेद आणि ऋग्वेद, हे मुख्य वेद आहेत. बरं काय नात राव, लक्षात ठेवा. हे 4 मुख्य वेद, 4 उपवेद आहेत. कोणते कोणते? अर्थवेद, आयुर्वेद, गांधर्ववेद, धनुर्वेद. कोणाचे रे? अर्थवेदाचा करता कोण? प्रजापती म्हणलं. हा बरं. गंधर्ववेदाचा करता कोण? धनुर्वेदाचा करता कोण? विश्वामित्र. हा. आणि आयुर्वेदाचा करता कोण? धन्वंतरी. लिहून घेतले. आयुर्वेदाचे करते धन्वंतरी. त्याच्यापासून अश्विनी कुमार इत्यादी पुष्कळ. आणि शस्त्रक्रिया करणारा पहिला तर डॉक्टर महादेव. आयुर्वेद नाही बरं काय, आयुर्वेद नाही ते. त्याच्यात नाही का 2-4 नमुने आहेत त्या डॉक्टरची. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आणि काय युनानी. हा युनानी काय? ॲलोपॅथिक, एमबीबीएस. हा एमबीबीएस म्हणजे ॲलोपॅथी. हो ॲलोपॅथिक बोला. हा ॲलोपॅथिक. हा बीएमएस आयुर्वेद, आयुर्वेदिक. हा हा. आणि बीएचएमएस होमिओपॅथिक. हा ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, आणखी एक राहिले हो युनानी आहे. हा 4 भाग आहेत. तर त्यातले शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर महादेव. पहिले डॉक्टर शस्त्रक्रिया तोडायचं आणि जोडायचं ते कोणाला कळते? महादेवाला. गणपतीचं मुलगं तोडलं होतं ते ना, ते पार्वतीनं पोरगं तयार करून ठेवलं. ते वरद पुत्र पार्वतीचा, आणि त्याला तयार करून ठेवलं. ते त्याचा जन्म असा आहे सांगितलाय की पार्वतीने ते तयार करून ठेवलं पोरगं चिखलाचं. त्याला संजीवन केलं आणि त्याला सांगितले तर नांड्या घेऊन बस, मी आंघोळ करायले. आंघोळ होस्तर पडला माझा एवढी होऊन. कोण म्हणली? पार्वती. ते पोरगं बसलं. त्याला काय ओळख त्या घरच्या मालकाची? घरचा मालक काही येऊ नको, आणि मालक तसा पिसा. कोणता मालक? महादेव. तेच बो आला भंग बोलले ना, आले घरला. ते पोरगा म्हणला ठैरो. महादेव म्हणजे ठैरो? त्याचं डोसकं उठलं कोणाचं? महादेवाचं. हे तिरफुळ घेतला की गाबड्याच्या मुंडक्यावर घातला की मुंडकं तुटलं. कोणाचं गावडं कोण कोण विचार करायला तुटलं म्हणून मधात गेले सरकार. जगदंबा आंघोळ करून गेले. बघितलं म्हणजे ते पोरगं घेणं तयार केलेलं मेल. ती
एकदम म्हणली मी पोरं तयार केलं तर वरदपुत्र माझा वरदपुत्र होता आणि त्याला मी तयार करून कोणत्या योजना नका म्हणून ठेवतो ते म्हणजे मला चालवायला लागला तो हा पुत्र अरे वा म्हणून मी मारून टाकला. मग तिला डोळ्याला पाणी आलं आणि ती बायको रडायली म्हणून तिची समजूत करण्यासाठी त्याला जीवन करावं लागलं. म्हणला ते गणित केलं त्याला हातीचं मुंडकं जोडलं हातीचं मुंडकं जोडून टाचे मारले म्हणजे शिवलं शिवावं लागलं ना त्याला. मग शिवल्याशिवाय कसं सुटेल आणि पुन्हा मला मग एवढा डॉक्टर मला वाटतं आणखीन कोणी नाही बाबा मुंडकं तोडून जोडतंय का कोणी. बरं जोडील हो पण पुन्हा प्राण आला पाहिजे की सगळ्यात पॉईंट कोणता महत्वाचा आहे माझा जीव यायला पाहिजे. तोडून जोडता येईल त्याला काय ते चेतन होतं तुला काय माहिती आहे ते चेतन होतं हळू लागले ते दोन्ही बी दोघात अशी चेतना होती. त्या जरासंधाची पोरं किती आहे ह्याचे भरपूर असं म्हणजे ते लेकरं टाकलेले अर्ध लेकरू ते चेतन होतं हे चेतन होतं ते चेतन होतं आणि तिने असं केलं की एक झालं जरासंधाचं नाव जरासंध पडलं ते वेगळं आहे पण प्राण आणला या बोवानं. आता हे कसं आहे संजीवनी विद्येचं माहेर झाले त्याची बायको तेवढी तर ते तेवढाच मग त्याला जोडलं तयार केलं म्हणून आयुर्वेदात काय शस्त्रक्रियेचा डॉक्टर कोणता पाहिला महादेव म्हणून आणखीन दवाखान्यात महादेवाचा पुत्र असतो कोण्या दवाखान्यात शस्त्रक्रिया त्यानं पहिली केली आणि आयुर्वेद हा गवा जीव बरं काय याची मोहरा पांडवा जे जेव्हा कारणे करावा जीव घाला श्रेष्ठ जीव वाचविण्यासाठी कनिष्ठ जीव मेला तरी हरकत. मग ते सर्वांगी जीव विल्या शेरा त्या झाडापासून कसं काढायचं ते चिकाजी काढून काय त्याचा तसा उमराला मुळीला लावतात गाडगे मुळी खोदायची त्याला ती कापायचं थोडंसं छलायचं आणि त्याच्या खाली गाडगं धरायचं त्याच्यात ते उमराचं पाणी मुळायचं पडतंय आणि ते पाणी प्यायला रोग्याला आणि मग ते अशामुळे हे केल्यावर ते झाडं मरून जाते बरं काय काय पण ते जीव कोरडे झाले हरकत नाही पण हे माणूस वाचला हे आयुर्वेदाचं म्हणणं. अशा गड्या बुट्यापासून वनस्पत्यापासून एखादी वनस्पती नष्ट करावी लागते ना त्याला कापून घेणं त्या जीवाला वाचविणं बरोबर आहे की नाही. मग श्रेष्ठ जीव वाचवायचा कनिष्ठ जीव मेले तरी हरकत नाही असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. जीवा कारणे करावा जीव घातो. पण त्याचा पहिला डॉक्टर कोण तर धन्वंतरी आणि त्याच्यापासून ते संहिता इत्यादी असे पुष्कळ झाले पुढे 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 आणि हे आमच्या पतंजलीने जे वैद्यकशास्त्र शिकलं अभ्यास केला त्याचा आणि अभ्यास करून तुमच्या उपयोगाला लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्या त्या वैद्यकशास्त्रामुळं आपलं शरीर निरोगी. कोणता रोग आहे तुम्हाला मला कसकसच होतंय पोटात खाल्लेलं पचत नाही जरा कसं पित्तच वाढलंय मग पतंजलीनं औषधी द्यावं पतंजलीनं औषधी दिलं तुमचं रोग बरं सांगा. मग तुम्ही म्हणता हे कसं अरे बाबा शरीर धष्टपुष्ट असलं तर पारमार्थ करताल की होय शरीर नाही धड चालेल पंढरपूरच्या पायानं वारीला काय शक्य मरल वाटणं. परमार्थात वारी पायानं करायची काय भजनात उड्या हाणायच्यात काही योग करायचा आहे काय काय करायचंय काय लागल धड आणि शरीर धड नसल्यावर काहीच होणार नाही आपल्याला होय की साहेब. मग त्याच्यासाठी शरीर धष्टपुष्ट लागल असा फायदा आपला कोणापासून झाला पतंजलीपासून झाला. म्हणजे पतंजलीनं वैदिकशास्त्र शिकून शरीरातले दोष घालविले व्याकरण शिकून शब्दातले दोष घालविले आणि योग शिकून चित्तातले दोष घालविले. तिन्ही पद्धतीनं आमच्या पतंजली महाराजांचा उपकार तुमच्यावर असा योगशास्त्र पतंजलीनं शिकविले म्हणून योग शब्द आलाय त्या योग शब्दावली बोलावले याचा उद्या विचार